He work by day and toil by night. He give up play and some delight. Dry books he read, new things to learn, and forget ahead, success to learn. And he plodded on with faith and pluck, and when he won, men call it luck. या कविता ही कविता आहे यू कॅन विन या पुस्तकामधील. तर मित्रांनो, आज आपण बुक समरी या सिरीजमध्ये घेणार आहोत यू कॅन विन पुस्तक बाय शिव खेरा. विनर डोंट डू थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. चला तर मग सुरुवात करूया. यू कॅन विन हे पुस्तक शिव खेरा यांनी लिहिलेले. यू कॅन विन हे जगभरातील सर्वात लोकप्रिय प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि यशासाठी आवश्यक असलेल्या तत्वांवर आधारित आहे. सकारात्मकतेची गरज. लेखक सकारात्मक विचारांना सर्वात महत्त्वाचे मानतात. सकारात्मकता ही फक्त भावना नसून ती एक शिस्त आहे. सकारात्मक विचारांनी मनातील नकारात्मकता कमी होते व आपली ऊर्जा वाढते. नकारात्मकतेचे दुष्परिणाम. पुस्तक सांगते की नकारात्मक मानसिकता असलेल्या लोकांचे निर्णय चुकीचे होतात. ते संधी न पाहता समस्या पाहतात आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत. आपण स्वतःला कसे पाहतो यावर आपले भवितव्य ठरते. स्वप्रतिमा कमी असेल तर व्यक्तीची प्रगती थांबते. तीच प्रतिमा मजबूत असेल तर यशाकडे वाटचाल सोपी होते. लेखक सांगतात की आत्मविश्वास हा जन्मतः मिळत नाही, तो तयार केला जातो. सराव, सकारात्मक विचार, योग्य लोकांची साथ आणि सतत प्रयत्नांनी आत्मविश्वास वाढतो. उद्दिष्टांशिवाय जीवन म्हणजे दिशाहीन प्रवास. पुस्तकात उद्दिष्टे स्मार्ट पद्धतीने ठरवण्याचे मार्ग सांगितले आहेत. स्पष्ट उद्दिष्टे असतील तर कृती आपोआप होत राहतात. उद्दिष्ट साध्य करण्याची पद्धत. उद्दिष्टांचा आराखडा तयार करणे, वेळ निश्चित करणे, अडथळ्यांची यादी ठेवणे आणि प्रगती तपासणे ही यशस्वी लोकांची सवय आहे. पुस्तकात त्याची व्यावहारिक उदाहरणांसह मांडणी आहे. वृत्तीचे महत्त्व. ॲटिट्यूड हा व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सकारात्मक वृत्ती असणारी व्यक्ती संकटातही संधी शोधते, तर नकारात्मक वृत्ती असणारी व्यक्ती संधीमध्येही अडचण पाहते. चांगल्या सवयींची गरज. सवयी व्यक्तिमत्व घडवतात. छोटी छोटी चांगली सवयी जीवनात मोठा बदल घडवतात. वेळेचे भान, वाचन, नियमित व्यायाम आणि नियोजन या सवयींचा पुस्तकात विशेष उल्लेख आहे. वाईट सवयींमधून बाहेर पडणे. वाईट सवयी सहज निर्माण होतात, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी कठोर आत्मनियंत्रण आवश्यक आहे. लेखक त्यासाठी व्यवहार्य उपाय सुचवतात. प्रेरणाशक्तीचा स्रोत. प्रेरणा बाहेरून मिळते, पण स्वप्रेरणा आतून निर्माण होते. व्यक्तीकडे मी हे का करतो आहे याचे स्पष्ट उत्तर असेल तर स्वप्रेरणा टिकून राहते. शिकण्याची वृत्ती. जगात सर्वात यशस्वी लोक हे सतत शिकणारे असतात. चुका स्वीकारणे, नवीन ज्ञान मिळवणे आणि अनुभवातून शिकणे हा यशाचा पाया आहे. वेळेचे व्यवस्थापन. वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. पुस्तकात वेळेचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, प्राधान्यक्रम कसे ठरवावेत आणि वेळेचा अपव्यय कसा टाळावा याची माहिती दिली आहे. शिस्त. शिस्त नसल्यास यश टिकून राहत नाही. वेळेप्रमाणे काम, जबाबदारीचे पालन आणि सातत्य ही शिस्तीचे मूलतत्वे आहेत. संवाद कौशल्याचे महत्त्व. व्यक्तीचे यश मोठ्या प्रमाणात तिच्या संवाद कौशल्यावर अवलंबून असते. प्रभावी संवादासाठी स्पष्टता, सभ्यता आणि आत्मविश्वास या गोष्टी आवश्यक आहेत. निर्णय क्षमता. चांगले निर्णय हे चांगल्या माहितीवर आणि स्थिर विचारांवर आधारित असतात. यशस्वी लोक जलद पण विचारपूर्वक निर्णय घेतात. चुकीचे निर्णय घेतले गेले तरी त्यातून शिकून पुढे जाणारी व्यक्तीच प्रगती करते. परिश्रम आणि चिकाटी. पुस्तक सांगते की यश मिळवण्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही. हळूहळू केलेला सातत्यपूर्ण परिश्रमच शेवटी मोठे यश देतो. अडचणींचा स्वीकार. अडचणी म्हणजे थांबायचे कारण नाही, तर शिकण्याची संधी आहे. अडचणींचा सामना करणे हेच आयुष्याचा भाग आहे आणि त्याच्यातून व्यक्ती घडते. अपयशाचे महत्त्व. अपयश हे यशाचे पहिले पाऊल आहे. अपयशातून धडा घेऊन पुन्हा कार्यरत झाल्यासच यश निश्चित मिळते. लेखक सांगतात की अपयश म्हणजे व्यक्ती अपयशी नाही,
नैतिक मूल्य आणि प्रामाणिकपणा. यश मिळवताना नैतिकता सोडू नये. खरे यश तेच जे दीर्घकाळ टिकते आणि जे इतरांना आनंद देते. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि सत्यता ही मूलभूत मूल्ये आहेत. संबंधांचे व्यवस्थापन. यश हे एकट्याने मिळत नाही. कुटुंब, मित्र, सहकारी, ग्राहक यांच्यासोबतचे चांगले संबंध व्यक्तीला उंचीपर्यंत पोहोचवतात. आदर, सहकार्य आणि समजूतदारपणा संबंध टिकवतात. टीमवर्कचे सामर्थ्य. एकटेपणाने जे अशक्य वाटते ते टीमवर्कमुळे शक्य होते. पुस्तकात टीमवर्कचे अनेक उदाहरणे आहेत ज्यातून सामूहिक प्रयत्नाचे महत्त्व अधोरेखित होते. सकारात्मक वातावरणाची निवड. आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्याचा आपल्या विचारांवर मोठा परिणाम होतो. म्हणून नेहमी प्रेरणादायी, सकारात्मक आणि यशस्वी लोकांच्या सहवासात राहण्याचा आग्रह लेखक करतात. यशाची व्याख्या. यश फक्त पैसे किंवा प्रतिष्ठेत नसते, तर मानसिक शांतता, समाधान आणि आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये आहे. यश म्हणजे मूल्यांसह जगणे आणि जीवनात अर्थ शोधणे. यू कॅन विन हे पुस्तक जीवनात सकारात्मकता, दिशा, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मार्गदर्शकासारखे आहे. हे फक्त प्रेरणा देत नाही, तर अंमलात आणता येतील अशी तत्त्वे आणि तंत्रे पुरवते. पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की यश हे नशिबाने नाही, तर विचारांनी, कृतींनी आणि सातत्याने मिळते. तर मित्रांनो, मी तुम्हाला या पुस्तकातून काय 3 धडे घेतले ते सांगतो. वेळेचे नियमित पालन करणे, एखादी वस्तू ज्या ठिकाणी घेतली त्याच ठिकाणी परत ठेवणे आणि एखाद्याला जर आपण शब्द दिला असेल तर त्याची वचन दिलं असेल तर त्याची पूर्तता करणे. या 3 गोष्टी मी या पुस्तकातून शिकलो आहे. तुम्हालाही या आजचा व्हिडिओ नक्की आवडेल अशी आशा करतो. जर आवडल्यास लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आपण भेटणार आहोत पुढील एका भागात. तोपर्यंत नमस्कार.